पण 24 मध्ये महाराष्ट्रात जे घडलेलं आहे, एक छोटीशी प्रतिक्रिया राजीव सरांची घेऊयात. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यंदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे 1962ची जी निवडणूक होती ती शेवटची निवडणूक होती की ज्याच्यामध्ये निकाल नेमके कसे लागतील याच्याबद्दल फारशी उत्सुकता नव्हती. आत्ता अशी स्थिती आहे की आपण गेल्या सगळ्या निवडणुका बघितल्या तर सगळ्यांच्या मनामध्ये काय होणारची एक धाकधूक असायची. ही अशी अनेक वर्षांनंतरची निवडणूक कदाचित आपल्या आयुष्यातली पहिली की निकाल काय लागणार याचा आपल्याला सगळ्यांना सगळ्या देशाला अंदाज आहे. आता फक्त मुद्दा प्रश्न हा आहे की जो दावा जो विश्वास भाजप व्यक्त करत होतं त्याच्या थोडी इंटरेस्टिंग संभाजीनगरची अपडेट घेऊया. संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय. संभाजीनगर मधली अपडेट. ऐका तुम्ही आणि कार्ड द्या माझं. ऐका मी कसं आहे गेटला बंद केलं त्यांच्या सगळ्या मंत्र्या बंद केल्या. काही यायचं म्हणून सांगितलं काउंटिंग केली बंद केले. काय करायचं तर आणखी एक मोठी अपडेट म्हणजे 543 पैकी 542 जागांवर मतमोजणी सुरू झाली आहे. 542 का तर सुरतची एक जागा आधीच बिनविरोध भाजपनं जिंकलेली आहे. त्यामुळे एनडीएनं आपलं खातं उघडलेलं आहे. पोस्टल मतमोजणीला देशभरात सुरुवात झाली आहे आणि पोस्टल मतमोजणीनंतर कल काय हाती येतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. काही मिनिटांचा सौदी आणि काही मिनिटांमध्ये आपल्याला पहिले कल देशभरातले राज्यभरातले समजू शकतील. मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतात. मंदार, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेत. सुरुवातीला अर्थातच टपाली मंदार थोडंसं थांबवते. एक छोटी अपडेट आहे. बीजेपी 3 जागांवरती, भाजप 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पहिले कल हाती आलेत आणि या पहिल्या कलानुसार भाजप 3 जागांवरती, 5 जागांवरती भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. छोटी प्रतिक्रिया आपण पटकन जाणून घेऊया. आपण भाजपच्या प्रतिनिधींकडे मला वाटतं जाऊया. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही बोलून जाते. निश्चितपणे आम्हाला अपेक्षितच उत्तर प्रदेशातले 3 कल म्हणजे जागावरती भाजप पुढे आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खरं म्हणजे ही ऐतिहासिक अशा स्वरूपाची निवडणूक आहे आणि या देशातला ऐतिहासिक अशा स्वरूपाचाच हा विजय असणार आहे. मुळात आताच दानंदने सांगितल्याप्रमाणे गुजरातमधले एक जागा तर आमची विजयी झालेली आहे दलालांची, सुरतमधले खासदार आमचे. त्यामुळं अशाच पद्धतीचे निकाल आपल्याकडे येत राहतील आणि उत्साह आणि आनंद. अच्छा, आकडे बदललेले आहेत. एनडीए 10 जागांवरती आघाडीवर आहे. इंडिया आघाडी 1 जागेवरती आघाडीवर आहे. सचिन सावंतांची छोटी प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात पटकन. ही सुरुवात आहे. मला असं वाटतं की उत्तर प्रदेशामधले जे निकाल आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदलणार आहे. आणि ज्यांचं म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि ती पहिली जागा जी निवडून आणण्यात आली, ज्या पद्धतीचं त्यांचं नाव आहे त्याच पद्धतीचं राजकारण झालेलं आहे जे निवडून आले त्यांचं. त्यामुळे याच्या विरोधामध्ये लोक आहेत हे या निकालामधून दिसतील. गेल्या वेळेला 100% परफॉर्मन्स भाजपनं जिथे दिला त्यातलं एक राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि पहिले कलही तिथूनच हाती आलेत. आता मोठं चित्र काय उत्तर प्रदेशात आणि देशात ते सगळ्यांना माहिती आहे. फाईन प्रिंट काय असणार आहे आणि एकेका जागांवर काय होणार आहे ते बघणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशातले निकाल आहेत ते साधारणतः तिथे झालेलं राम मंदिराचं लोकार्पण असेल किंवा तिथले लोकप्रिय मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदींचं काम असेल याच्यावर आधारित आहेत. पण जसे निकाल पुढे जातील तसा हा आकडा किती जातोय ते आपल्याला कळेल. हो, आकडा पुन्हा बदललेला आहे. काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवरती, भाजप 10 जागा, एनडीए एकूण 13 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मला असं वाटतं की जो भारतीय जनता पक्षाच्या योजना होत्या त्या बऱ्यापैकी त्यांनी माध्यमातून पोहोचवल्यात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मतदानात दिसेल. अर्थात आणि आकडे आणि चित्र क्षणोक्षणी बदलत चाललेले आणि हे कल आहेत. आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की हे निकाल नाहीत, हे कल आहेत. कुणाच्या बाजूनं मतं झुकता आहेत. अगदी काही क्षणांनंतर, काही मिनिटांनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. एनडीए 14, इंडिया 6, महाराष्ट्र एनडीए 1 जागेवर आघाडीवर. अश्विन, राज्यातला कल पहिला समोर आलेला आहे. एनडीए 1 जागेवर आघाडीवर. त्याच्यामुळे एनडीए 11 आणि 4 असं देशपातळीवर बघायला मिळतं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये 1 जागेवर एनडीए आघाडीवर आहे. भारती अपडेट देण्यासाठी येते. आपण भारतीकडनं काही अपडेट घेऊया. माहिती मिळते त्यानुसार
महाराष्ट्रात एनडीएला एका जागी आघाडी आहे आणि पोस्टल मतदानात पियुष गोयल उत्तर मुंबईतनं आघाडीवर आहे. आपल्याला पहिला कल महाराष्ट्रातला हाती आलेला ही तीच जागा आहे जिथे एनडीए आघाडीवरती आहे. अर्थात पियुष गोयल हे पहिला कल आपल्या हाती आले. पियुष गोयल उत्तर मुंबईची जागा खूप खात्रीशीर मतदारसंघ तो भाजपसाठी आहे. खरं तर प्रतिक्रिया छोटीशी. अपेक्षेप्रमाणेच आघाडी घेतली पियुष गोयल. निश्चितप्रमाणे गेल्या वेळेला देशात सर्वाधिक मतानं त्या आपला गोपाळ शेट्टींची जागा निवडून आली होती. त्याचाच पुढं ही परंपरा पियुष गोयल चालू ठेवणार आणि तितक्याच मतानं पियुष गोयल आपल्या मुंबईतून उत्तर मुंबईतून निवडून येणार आहेत आणि निश्चितपणे त्याचा कल ह्या अपेक्षेप्रमाणे आहे. ठीक. तर इंडिया आघाडी 7 जागांवरती आघाडीवर आहे. एनडीए 18 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे. आपण एक छोटीशी कमेंट याबद्दल सरिता मॅडम आणि राजीव सरांची पण घेऊयात. 18 आणि 7 असं सध्याचं चित्र आहे. नक्कीच खरं तर ही सुरुवातच आहे आणि आता असे कल येत जाणार. आता हे कल जे आहेत ते एक्झिट पोल प्रमाणेच दिसतात आहेत सध्या तरी. एकंदरीत लार्जर पिक्चर आपल्याला 12 पर्यंत कळेल आणि त्यामुळे सगळेजणच थांबले आहेत. हे लिटरली सेकंदाला बदलणार आहेत. बरोबर. मला असं वाटतं ज्ञानदा की म्हणजे ही सुरुवात जी आहे ती फार लवकर झालेली आहे. म्हणजे अजून 5 मिनिटं झालीत आणि एवढे कल यायला सुरुवात झाली आहे. आणि जसं सरिता म्हणाली की जे एक्झिट पोलचे आकडे होते त्या लाईनवरच आत्ताचे कल आपल्याला सुरुवातीचे पोस्टल बॅलेटमध्ये दिसत आहेत. जर हा असाच राहिला ट्रेंड तर एक्झिट पोल तंतोतंत खरे निघतील अशी आशा बाळगायला हरकत तुम्ही नाही. म्हणालात तसं की निकाल काय आहे ते तर त्याचा अंदाज आहे ते माहिती आहे. एक अपडेट आपण ज्ञानाला घेऊया. त्याच्या आधी भारती पुन्हा एकदा आपल्याला सांगते. भारती. उत्तर मुंबई सांगितलं. आता उत्तर महाराष्ट्र नंदुरबारमधनं हिना गावित आघाडीवर आहे. पुन्हा एकदा भाजपची एक जागा वाढताना दिसते. महाराष्ट्रात 2 कल हाती आले आहेत. 2 कल हाती आलेले आहेत. हिना गावित आघाडीवर आहेत आणि इकडे मला दिसते शरद पवार गटाची देखील एक जागी आघाडी दिसते. त्यामुळे 2 भाजप 1 शरद पवार गट. एक गोष्ट आपल्याला नाही मगाशी कलांच्या बद्दल बोलताना देशाच्या कलांबद्दल मला अशी खात्री आहे आकडा खूपच बदललाय. एनडीए 31 आणि इंडिया आघाडी. तर त्यामुळे देशातल्या कलाबद्दल फार म्हणजे कुणाला कुतूहल नाहीये. महाराष्ट्राचे जे कल आहेत त्याच्याबद्दल आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्रात काय होतं हे जास्त बघण्यात स्वारस्य आहे. देशाचा निकाल आणि असं आहे की म्हणजे महाराष्ट्राचं राज्य आहे की जे गणित बिघडवू पण शकतं आणि घडवू पण शकतं. निश्चितपणे की फायनल टॅलीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे. फक्त यावेळेसच्या मतमोजणीमधला एक फरक लक्षात घेतला पाहिजे की दरवेळी पोस्टल बॅलेट आधी मोजतात आणि नंतर ईव्हीएमची सुरुवात व्हायची. त्यामुळे खरे ट्रेंड जे असायचे ते अर्ध्या तासानंतर यायचे. आता दोन्ही मतमोजणी एकत्र सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे हे ट्रेंड मला वाटतं की एक इंडिकेशन देणारे महत्वाचे असणार आहे. बरोबर. पुढे जाण्याआधी आपण पुन्हा एकदा भारतीकडनं अपडेट घेऊया कारण आणखी कल हाती येते. 2 अशी सिच्युएशन आता झालेली आहे. महाविकास आघाडीच्या 2 जागा ज्या आपल्याला दिसतात एक गडचिरोली आणि धाराशिव. गडचिरोली आणि धाराशिव दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसतात. गडचिरोलीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आणि धाराशिवमध्ये जसं आपण म्हटलं होतं ओमराजे निंबाळकरांनी लीड घेतलेली दिसते. त्यामुळे 2-2 महाराष्ट्रामध्ये इव्हन बॅटल दिसते. धाराशिव बद्दल मी समीरकडे जाते पण त्याआधी गडचिरोलीमधनं महाविकास आघाडीवर आहे. खरं तर जे एकंदरीत जे कल येत बारामतीमधनं सुप्रिया सुळे आघाडीवरती आहेत. पहिल्या काही फेऱ्या आहेत. कोणत्या मतदारसंघाच्या पेट्या उघडल्या गेल्यात हे माहीत नाही पण बारामतीतनं सुप्रिया सुळे आघाडीवर. चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगरमधनं आघाडीवर. त्याची छोटीशी कमेंट गडचिरोलीमध्ये सुद्धा हेच अपेक्षित होतं. काँग्रेस तिथं कमबॅक करेल असंच वाटत होतं आणि महाविकास आघाडी तिथे आघाडीवर राहणार हे सांगितल्याच जात होतं. त्यामुळे कल जे आहेत ते अपेक्षेप्रमाणेच आहेत असं म्हटलं पाहिजे. 36 आणि 16 अशी सध्याची टॅली आहे. इंडिया आघाडी 16 एनडीए 36. मला असं वाटतं की हे बऱ्यापैकी फार जवळ आहे. आता लवकर आहोत आपण याच्याबद्दल बोलायला पण निश्चितपणे हे आकडे वाढणार आहे. त्याच्या आमच्या मनामध्ये काही शंका नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची गणित कशा तऱ्हेने बघता आगे देखो क्या होता है क्या. आणि अर्थात अश्विन सगळ्यांना इंटरेस्ट आहे तो महाराष्ट्रामध्ये. आपण महाराष्ट्राचे आकडे सांगूया. खरं त्याच्यामुळे अनेक गोष्टी समोर येतात. चंद्रकांत खैरे तिकडे संभाजीनगरमध्ये आघाडीवर. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर. भारतीकडे जाऊया. भारतीकडे ताजी माहिती आहे. भारती. ज्या निकालाची सगळेजण वाट बघतात ते कल हाती येतात. नागपुरातनं नितीन गडकरी आघाडीवर आहे आणि बारामतीतनं सुप्रिया सुळे. खूप महत्वाचे 2 अपडेट्स आता आपल्याकडे. तेव्हा 2 हाय प्रोफाईल जायंट उमेदवार दोन्ही ठिकाणी आघाडीवर दिसतात. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे. पुण्यामधली अपडेट. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे अशी तिरंगी लढाई. मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली आहे पुण्यामध्ये.
तर सुप्रिया सुळे बारामतीतनं आघाडीवर आहेत, नागपूरमधनं नितीन गडकरी आघाडीवरती आहेत, पुण्यामधनं मुरलीधर मोहोळ आघाडीवरती आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडी, महायुती, उत्तर मुंबईतनं पियुष गोयल आघाडीवरती आहेत, अमोल कोल्हे सुद्धा शिरूरमधनं आघाडीवर असल्याचं चित्र आहे। भारतीय अपडेट देते आपल्याला भारती। पुणे जिल्हा यायला लागलेला आहे, शिरूरमधनं सध्या अमोल कोल्हे आघाडीवर आहे। त्यामुळे आपण आता पाहतोय की महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्याला आघाडीवर आता दिसतात आहेत आणि तशीच टफ फाईट महायुतीची सुद्धा सुरू आहे। खरं त्यामुळे एक्झिट पोल मधनं ज्ञानदा जसं समोर आलेलं होतं, घासून लढाई आहे, एकदम काटेकी टक्कर आहे, 24-23 असा आपला एक्झिट पोल होता आणि आत्ताची स्थिती देखील आपल्याला बघायला मिळते। तर 5 जागी भाजप, ठाकरे गट 2, शरद पवार 3, काँग्रेस 1, त्यामुळे महायुती 5, मविया 6 अशी आताची राज्यामधली स्थिती कल आलेली आहे। बरोबर आहे आणि भाजपपेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा परफॉर्मन्स कसा असतो याची सुद्धा तेवढीच जास्त उत्सुकता आहे। शिरूरमधनं आपण पुन्हा एकदा सांगूयात की शिरूरमधनं अमोल कोल्हे आघाडीवर आहे। मंडीमधली मोठी अपडेट, कंगना रनौत पिछाडीवर आहे। मंडीमधली एक अत्यंत मोठी अपडेट म्हणावी लागेल। कंगना रनौत जिच्या उमेदवारीबद्दल खूप चर्चा झालेली होती, जिच्या वक्तव्यांची चर्चा होती, कंगना रनौत पिछाडीवर आहे। भारती अधिक अपडेट देते। मुंबईचे कल मोठ्या प्रमाणात येतात आहेत। पियुष गोयल आघाडीवर आहे, राहुल शेवाळे आघाडीवर आहे, अमोल कीर्तीकर आणि अरविंद सावंत म्हणजे दोन सध्या मुंबईवर। अमोल कीर्तीकरांची महत्वाची जागा आणि अमोल कीर्तीकर आणि अरविंद सावंत दक्षिण मुंबई आणि तिकडे उत्तर पश्चिम मुंबई, त्यामुळे अमोल कीर्तीकर आणि इकडे अरविंद सावंत आघाडीवर, इकडे पियुष गोयल आणि राहुल शेवाळे आघाडीवर। त्यामुळे मुंबईमध्ये देखील 2-2 इव्हन बॅटल आपल्याला बघायला मिळते। आणि देशामधली आपण परिस्थिती बघितली तर इंडिया 78, इंडिया 29, इतर 5, 543 जागांपैकी हे कल हाती आलेले आहेत। आणि मुंबईमध्ये अश्विन खास करून ज्या जागा शिवसेना विरुद्ध शिवसेना आहेत त्याच्याबद्दल जास्त इंटरेस्ट आहे। मावळमध्ये काय घडतंय, मावळची अपडेट येते। मावळमधनं नेमकं कोण आघाडीवरती, मावळचा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी सध्या फेवरमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। संजोग वाघेरे मावळमधनं आघाडीवर असल्याचं। तेव्हा श्रीरंग बारणे जे विद्यमान खासदार आहेत ते पिछाडीवर आहेत, संजोग वाघेरे आघाडीवर, पियुष गोयल, राहुल शेवाळे मुंबईतनं आघाडीवर, मावळमध्ये संजोग वाघेरे आघाडीवर। कल झपाट्याने यायला लागलेले आहेत। चित्र जे आहे ते आपल्याला बदलताना बघायला मिळते। भाजप 5, शिंदे 2, ठाकरे 5, शरद पवार 4, काँग्रेस 1, एकूण 17 कल महाराष्ट्रामधले हाती आलेले आहेत। 7 महायुतीच्या दाखवत आहेत आता कल बाजूने, मवियाच्या बाजूने आहेत 10 कल। बरोबर आहे आणि राहुल शेवाळे सुद्धा दक्षिण मध्य मुंबईतनं विद्यमान खासदार आहेत। राहुल शेवाळे शिवसेनेकडनं धनुष्यबाणावरती लढतायत। राहुल शेवाळे सध्या आघाडीवर आहेत, पण मुंबईचा विचार केला गेला तर दक्षिण मुंबई जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना तिथे अरविंद सावंतांनी लीड घेतलेली आहे आता सुरुवातीच्या कलांमध्ये। तर दुसरीकडे अमोल कीर्तीकर वायव्य मुंबईतनं ते सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र आहे। आणखी एक मोठी अपडेट मुंबईतनं आणि त्याचबरोबर भारती काही अपडेट घेऊन आली आहे। भारती सांगलीमधले सगळ्यात महत्वाचा जे आपल्याला कल येतोय तो सांगलीतनं आता भाजपचे संजय काका पाटील आघाडीवर आहेत। आपल्याला वाटत होतं की विशाल पाटील आघाडी घेतात का, पण अजूनही संजय काका पाटलांनी आघाडी घेतलेली दिसते। तर 3 पाटलांची लढाई, संजय काका पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि सध्याची अपडेट संजय काका पाटील भाजपचे आघाडीवर आहेत सांगलीमधून। आणि खास करून मुंबईकडे ज्या नजरा लागलेल्या आहेत, मगाशी तू टाली सांगितलीस त्याप्रमाणे 48 जागांपैकी 18 जागांचे कल आपल्या हाती आलेत। भाजप 6, शिंदे 2, ठाकरे 5, शरद पवार 4 आणि काँग्रेस 1 अशा खूप इंटरेस्टिंग कलांमध्ये सध्या आपण महाराष्ट्राच्या बाबतीत। कल्याणमधला कल हाती आलाय, कल्याणमधला श्रीकांत शिंदे आघाडीवर आहे कल्याणमध्ये। आपल्याला अजून ठाण्याचा कल यायचा बाकी आहे, मात्र श्रीकांत शिंदे अपेक्षेनुसार आघाडीवर आहेत। श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत आणि वैशाली दरेकरांसोबत त्यांची लढत होतीये, पण श्रीकांत शिंदेंनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याचं चित्र आहे। पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम अशी एकत्रित मोजणी सुरू झाली आहे। बारामतीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष। शेवटची अपडेट हाती येईपर्यंत बारामतीमधनं सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं। सांगलीतनं संजय काका पाटलांनी लीड घेतली आहे। शिरूरमधनं अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचे किंवा शरदचंद्र पवार पक्षाचे 2 उमेदवार सध्या आघाडीवर। आणि एकूण आता आकडेवारी देखील जी समोर आहे त्यानुसार भाजप 6, शिंदे गट 3, ठाकरे 5, शरद पवार 4, काँग्रेस 1, 19 कल हाती आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये 9 आणि 10 अशी स्थिती बघायला मिळते। अधिक अपडेट भारतीकडनं। भारती संपूर्ण कोल्हापूरसाठी महत्वाची अपडेट आहे। शाहू महाराज आघाडीवर आहे। आता पोस्टल मतदान संपत आलेलं आहे आणि शाहू महाराज महाविकास आघाडीचे शाहू महाराज, तेव्हा शाहू महाराज संजय मंडलिक अशी लढाई आणि कोल्हापूरमधून सध्याची अपडेट काँग्रेसकडून शाहू महाराज आघाडीवर। तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या 2 जागा सांगलीची आणि कोल्हापूरची। सांगलीमधनं सध्या संजय काका आघाडीवरती आहेत। ईशान्य मुंबईतनं संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली, म्हणजे महाविकास आघाडीला आणखी एक ऍडव्हान्टेज मुंबईमध्ये मिळताना दिसतोय। टॅली काय सांगते, 22 जागांचे कल हाती आलेत। भाजप 6, शिंदे 3। वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्याबद्दलची एक अपडेट येते आहे भारती।
खरं तर एक महत्वाची अपडेट आहे. वर्षा गायकवाड यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे. उत्तर मध्य सगळ्यात महत्वाचा मुंबईतला मतदारसंघ उत्तर मध्य वर्षा गायकवाड. त्यामुळे मुंबईमध्ये ज्ञानदा महाविकास आघाडीने 4 ठिकाणी आघाडी घेतलेली दिसते. अरविंद सावंत, त्यासोबतच अमोल कीर्तीकर, इकडे संजय दिना पाटील आणि तिकडे वर्षा गायकवाड. मुंबईमध्ये 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. म्हणजे पियुष गोयलांचा मतदारसंघ वगळता महायुतीला अजून तरी मुंबईमध्ये ऍडव्हान्टेज मिळतो. पियुष गोयल आणि राहुल शेवाळे हे 2 ठिकाणी आघाडीवर, 4-2 असं सध्या मुंबईमधलं चित्र आहे. बरोबर आहे. कलांमध्ये भाजपची 100 पूर्ण झालेली आहे. एनडीए 119 जागांवरती आघाडीवर आहे. इंडिया आघाडी 41 जागांवरती आघाडीवर आहे. कलांमध्ये भाजपनं आपली 100 गाठलेली आहे. पण महाराष्ट्रात काय होत आहे, महाराष्ट्राचे आकडे कसे बदलतायत, कुणाच्या बाजूनं मतदार झुकतायत याची सर्वात मोठी उत्सुकता. अश्विन, खरं आहे. त्यामुळे 22 जागी आता कल समोर आलेले आहेत. महायुती 9 आणि महाविकास आघाडी 10 असं चित्र आहे. भाजप 6, शिंदेची शिवसेना 3 जागी आघाडीवर. अजित पवारांनी अजून तरी अकाउंट ओपन केलं नाहीये. ठाकरे 6 ठिकाणी आघाडीवर, शरद पवार 5 ठिकाणी, 4 ठिकाणी किंबहुना, काँग्रेस 3. त्यामुळे 21 ठिकाणचे कल समोर येत आहेत. 9-12 अशी आताची स्थिती आहे. अच्छा, आपण 100 भाजपची कलांमध्ये 100 पूर्ण झालेली आहे. तर आपण ढोल वाजवून भाजपच्या 100 बद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊयात. कलांमध्ये भाजपनं 100 गाठली आहे, 100 पूर्ण केलेली आहे. हे ढोलताशे भाजपसाठी होते. भाजपनं कलांमध्ये 100 गाठल्याबद्दल हे ढोलताशे होते. कोल्हापूरमध्ये काय घडतंय, शाहू महाराज सध्या आघाडीवरती आहे. तर सांगलीमध्ये संजय काकांनी आघाडी घेतली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवरती आहेत. शिरूरमधनं अमोल कोल्हे आघाडीवरती आहेत. मुंबईमध्ये इंटरेस्टिंग लढती सुरू आहेत. 4-2 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारती काही अपडेट घेऊन आली आपल्यासाठी. भारती, कोकणात अपडेट आहे. नारायण राणे आघाडीवर आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गची सगळ्यात मोठी जी सीट होती त्याच्यावर नारायण राणेंनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली. तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणेंची आघाडी सध्या पाहायला मिळते. नारायण राणेंनी कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे. नारायण राणेंची आघाडी, विनायक राऊतांची पिछाडी. त्यामुळे या मतदारसंघामध्ये ऍडव्हान्टेज जो आहे तो महायुतीकडे महाराष्ट्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. महायुती महाविकास आघाडी अगदी काटेकी टक्कर सुरू आहे. टॅली असं सांगते, भाजप 7 जागांवरती आघाडीवर आहे. शिंदे 3 जागांवरती, ठाकरे 5 जागांवरती, शरद पवार 4 जागांवर. आणि आता सोलापूरची अपडेट येते. प्रणिती शिंदे, राम सातपुते. बघूया तिकडे काय घडतंय. भारती, सोलापुरातनं सुरुवातीच्या कलांमध्ये प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थिती दिसते की सुरुवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्याला आघाडी घेताना त्यांनी दिसते. तेव्हा सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते अशी ही लढाई. प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. आणि आपण आकडेवारी पुन्हा एकदा बघूया. महाराष्ट्रामध्ये 23 ठिकाणचे कल हाती आलेत. भाजप 7, शिंदेची शिवसेना 3, ठाकरे 5, शरद पवार 4, काँग्रेस 4. त्यामुळे महायुती 10 आणि महाविकास आघाडी 13 अशी ही राज्यामधली स्थिती. वाराणसीमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी घेतलेली आहे. खूपच ऑब्व्हियस आहे त्यांचा हक्काचा मतदारसंघ. या महाराष्ट्र रॅलीमध्ये आपण एक गोष्ट सांगायला हवी की अजित पवारांचा पक्ष एकाही जागी सध्या आघाडी घेताना पाहायला मिळत नाहीये. 4 जागांवरती अजित पवार लढलेत. वाराणसीमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी घेतलेली आहे. वाराणसीमधनं त्यांच्या विरोधात उमेदवार कोण याची सुद्धा बरीच चर्चा होती. भारती काही अपडेट घेऊन पुन्हा एकदा भारती अपडेट घेऊन येते. भारती, अश्विन, आता MMR रिजन मधनं अपडेट आहे. पालघर मधनं अपडेट आहे. आणि शिवसेना उभाठा गटाच्या भारती कांबडी आघाडीवर आहे. ही सुद्धा पुन्हा एकदा भुवया उंचावायला लावणाऱ्या अशा पद्धतीचं अपडेट आहे. मात्र आता आघाडी भारती कांबडी यांची. इंटरेस्टिंग लढाई होती ज्ञानाला तिकडे पण. कारण पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी, त्यासोबतच महायुती आणि महाआघाडी आणि भारती कांबडी, महायुतीच्या भारती कांबडी यांनी आघाडी घेतलेली. MMR रिजनमध्ये 10 जागा आहेत. म्हणजे महायुतीनं विश्वास व्यक्त केला की 10 पैकी 10 जागा या आमच्या खात्यात असतील. पण सध्याचं चित्र महायुतीच्या फेवरमध्ये फारसं मुंबईसाठी तरी दिसत नाहीये. मुंबईचा विचार केला तर 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरती आहेत. तर 2 ठिकाणी म्हणजे राहुल शेवाळे आणि पियुष गोयल यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सध्या आघाडी घेतलेली आहे. पालघरमध्ये सुद्धा ठाकरे गटाच्या भारती कांबडी या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. आणखी काही कल येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आघाडी घेतली. अश्विन, भारती काही अपडेट घेऊन आलेली आहे. भारतीकडनं आपण अपडेट जाणून घेऊयात. अश्विन, भारतीकडनं अपडेट घ्यायचे. भारती,
अश्विन, सगळ्यात महत्वाच्या ज्या लढती होत्या त्यापैकी एक होती माढाची आणि तिथे मात्र भाजपने आघाडी घेतलेली आहे. रणजितसिंह निंबाळकर हे आत्ता आघाडीवर आहेत. निंबाळकर मोहिते या लढतीमध्ये. तेव्हा धैर्यशील मोहिते आणि रणजितसिंह निंबाळकर अशी ही लढाई असा हा सामना होता आणि रणजितसिंह निंबाळकर माढ्यामधनं सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपची आणखी एका ठिकाणी आघाडी 24 कल म्हणजे 48 पैकी बरोबर 24 50% कल आपल्या हाती आलेले आहेत. महाराष्ट्रामधले 10-14 अशी स्थिती आहे. महायुती आणि महाविकास आघाडी भाजप 7, शिंदेची शिवसेना 3, ठाकरे 6, शरद पवार 4, काँग्रेस 4. 48 पैकी 24 ठिकाणचे कल आपल्या हाती आलेले आहेत. आणि आपण जर का याची टोटल केली तर 7 नी 3 10 म्हणजे महायुती जी आहे ती 10 जागांवरती आघाडीवरती आहे आणि महाविकास आघाडी जी आहे ती जास्त जागांवरती 14 जागांवरती आघाडीवर आहे. असं सध्याचे चित्र आहे. आणखी काही अपडेट आपण पाहूया. आणखी काही अपडेट येत आहेत. मुंबईतल्या 6 पैकी 4 जागांवरती महाविकास आघाडी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर 2 जागांवरती महायुतीनं आघाडी कायम ठेवली आहे. हातकणंगलेमधनं एक मोठी अपडेट. हातकणंगलेमध्ये देखील तिहेरी लढाई होती ज्ञानदा. तिकडे राजू शेट्टी मैदानात आहेत, सत्यजित पाटील, धैर्यशील माने आणि तिकडे सत्यजित पाटील मवियाचे सत्यजित पाटील हातकणंगलेमधून आघाडीवर आहेत. त्यामुळे मवियाच्या पारड्यात आणखी एक कल जाताना दिसतोय. इकडे मुंबईमध्ये 6 पैकी 4 जागी मविया आघाडीवर आहे तर तिकडे हातकणंगलेमध्ये देखील मवियाचा उमेदवार आघाडीवर. तर भाजप 9 जागांवर महाराष्ट्रातनं आघाडीवर आहे. एकनाथ शिंदेंचा पक्ष 3 जागांवर, उद्धव ठाकरेंचा पक्ष 7 जागी, शरद पवारांचा 4 जागी आणि काँग्रेसही 4 जागी. सध्या ऍडव्हान्टेज महाविकास आघाडी असं चित्र महाराष्ट्रामध्ये तरी पाहायला मिळतं आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा ऍडव्हान्टेज महाविकास आघाडी आहे कारण केवळ 2च जागांवरती पियुष गोयल आणि राहुल शेवाळे यांच्या महायुतीनं आघाडी घेतल्याचं. आणि नांदेडमधली अपडेट ज्ञानदा. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत. वसंत चव्हाण, प्रताप पाटील, चिखलीकर अशी लढाई जिकडे आता वसंत चव्हाणांवर आघाडी घेतलेले प्रताप पाटील चिखलीकरांनी. तर मुंबईमधले कल आपण बघितलं तर 6 पैकी 4 जागी. इकडे दिल्लीमधली मोठी अपडेट. 7ही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. मुंबईत 6 पैकी 4 तर तिकडे दिल्लीमध्ये 7ही ठिकाणी भाजप आघाडीवर. एकूण आपण देशातली आकडेवारी बघितली तर एनडीए 169, इंडिया 64, इतर 18 असे देशामधले कल आहेत. आणि आणखी काही अपडेट येते भारती आपल्याला सांगते. भारती. अश्विन, उत्तर महाराष्ट्रातनं महत्वाच्या जागेचा कल आलेला आहे. रावेरमध्ये रक्षा खडसे आघाडीवर आहेत. हा सुद्धा सुरुवातीचाच कल आहे मात्र रक्षा खडसे आघाडीवर. तर रावेरमधलं रक्षा खडसे आघाडीवर आणि दिल्लीमध्ये खरं तर आप आणि काँग्रेस एकत्र लढतीये. भाजपनं मात्र 7च्या 7 जागांवरती दिल्लीमधनं आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात काय घडतंय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आतापर्यंत कलांमध्ये एकाही जागेवरती 4 जागांपैकी एकाही जागेवरती आघाडी मिळू शकलेली नाहीये. पण तिकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडी वेगानं पुढे सरकते. 4 जागांवर महाविकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे ज्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा आहे, उत्तर मध्य मुंबईची म्हणजे वर्षा गायकवाडांची जागा आहे आणि अन्य काही जागा आहेत. पालघरमधलं सुद्धा ऍडव्हान्टेज उद्धव ठाकरे पाहायला मिळतं. खरं भारती कांबडी तिकडे आघाडीवर आहेत आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आपण बघितलं. एक अपडेट येते आपल्याला ती आपण अपडेट बघूया. उत्तर मध्य मुंबईमध्ये आता उज्ज्वल निकम, भाजपचे उज्ज्वल निकम आघाडीवर गेलेले आहेत. मगाशी वर्षा गायकवाड आघाडीवर होत्या, आता चित्र बदलताना दिसतंय. उज्ज्वल निकम आघाडीवर आहे. आणि भाजप 11, शिंदे गट 3. अजित पवारांनी मात्र कलांच्या बाबतीत खातं उघडलेलं नाही. ठाकरे गटानं मात्र मुसंडी मारली आहे. 7 जागांवरती कलांच्या बाबतीत सध्या ठाकरे गट आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. शरद पवारांचा पक्ष 4 जागांवरती आघाडीवर आहे तर काँग्रेस 3 जागांवरती. उत्तर पश्चिम मधनं अमोल कीर्तीकरांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. त्यांच्याच माजी पक्षाचे रवींद्र वायकर हे त्यांच्या विरोधातले उमेदवार आहेत. अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर लढतीमध्ये अमोल कीर्तीकर सध्या ऍडव्हान्टेजमध्ये आहेत, आघाडीवर आहेत. आणि बुलढाण्यामधनं देखील एक अपडेट येते. भारतीकडनं आपण जाणून घेऊ. बुलढाण्यात भारती तिरंगी लढाई आहे आणि तिकडे कोण आघाडीवर आहे? आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी आता सुरुवातीच्या याच्यात आघाडी घेतली. आता निकाल थोडेसे बदलताना दिसतील अश्विन कारण आता बॅलेटचं जे मतदान आहे ते मोजायला सगळीकडे सुरुवात झाली. आपण उत्तर मध्याचा बदललेला निकाल बघितला तशा पद्धतीने आता आपल्याला वेगळे निकाल दिसू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं आता भारतीने सांगितलं की थोडंसं पारडं इकडे तिकडे झुकू शकतं. मात्र सध्याची जी अपडेट आहे बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव आघाडीवर. आणि पुन्हा एकदा जर आपण आकडेवारीवर नजर टाकली 29 ठिकाणचे कल आपल्याला राज्यामधले समोर आले आहेत. भाजप 11 ठिकाणी, शिंदेची शिवसेना 4 ठिकाणी, ठाकरे 7 ठिकाणी, शरद पवारांचा पक्ष 4 ठिकाणी, काँग्रेस 3 ठिकाणी. 15-14 म्हणजे पुन्हा एकदा काटेकी टक्कर महायुती आणि महाआघाडी. आणि अगदी थोडक्यात अगदी 2 सेकंदात आपण प्रेक्षकांना टॅली पण एक्सप्लेन करूया की स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्हाला भाजप काँग्रेसचे आकडे दिसतील देशभरातले आणि एनडीए आणि इंडिया आघाडीचे. तर टेलिव्हिजनच्या बॉटमला तुम्हाला काय दिसणार आहे तर महाराष्ट्राची टॅली टेलिव्हिजनच्या बॉटमला आहे.
जिथे प्रत्येक पक्षावाईज तुम्हाला आकडे दिसत जातील आणि रिजन वाईज म्हणजे ठाण्यात कोण आघाडीवरती, ठाण्यात कोणाला किती जागा, मुंबईत किती जागा आणि इतर विभागांमध्ये किती जागा. आत्ताची अपडेट अशी आहे की बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधवांनी आघाडी घेतलेली आहे. मुंबईमध्ये मात्र 6 जागांपैकी 4 जागांवर ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी असं चित्र आहे. आता हळूहळू जास्त वेगाने निकाल पुढे येतील कारण ईव्हीएम मशीनला सुरुवात झाली. नाशिकमधली अपडेट येते. नाशिकमध्ये मवियाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर. पुन्हा एकदा तिकडे तिरंगी सामना आहे कारण हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज हे 3 जण मैदानात आहेत आणि मवियाचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत. तेव्हा नाशिकमधला आणखी एक कल हा मवियाच्या बाजूने जाताना दिसतोय, ठाकरे गटाच्या बाजूने जाताना दिसतोय कारण राजाभाऊ वाजे नाशिकमधनं आघाडीवर. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा फॅक्टर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे मतं किती डिवाइड होतात हेही पाहावं लागेल. पण इट्स टू अर्ली कारण आत्ताशी कुठे काही मिनिटं झालेली आहेत मतमोजणीला सुरुवात होऊन. मतमोजणीचे सुरुवातीचे कल नेमके काय सांगतायत तर 11 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. राज्यभरामध्ये 7 जागांवरती उद्धव ठाकरेंच्या पक्षानं, 4 जागांवरती शरद पवारांच्या पक्षानं म्हणजे महायुती 15 आणि महाविकास आघाडी 14. आणि मुंबईत 4-2 होतं तर आता 3-3 झालेलं आहे. त्यामुळे मुंबईत देखील इव्हन बॅटल जे आपल्याला राज्यामध्ये आकडेवारी दिसते तशीच काहीशी स्थिती मुंबईमध्ये दिसते. इव्हन बॅटल 3-3, महायुती 3, महाविकास आघाडी 3 आणि 14-15 असं राज्यातलं चित्र आहे. म्हणजे 50-50 आणि जसं पहिल्यापासून सगळेजण म्हणतात की अगदी नेक टू नेक फाईट आपण ज्याला म्हणतो, काही हजारांच्याच मतांनी अनेक ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आणि सध्याचे सुरुवातीचे कल पाहता तसंच काहीचं चित्र राज्यात दिसेल असा अंदाज आहे. निवडणूक जरी देशाची असली तरी महाराष्ट्राबद्दल कमालीची उत्सुकता आहे. महाराष्ट्रात काय होणार कारण देशामध्ये एक्झिट पोलमधले अंदाज वर्तवला गेलाय की भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करते. त्यामुळे देशापेक्षा राज्यातली उत्सुकता जास्त. मुंबईमध्ये 50-50 ॲडव्हान्टेज आपल्याला महाविकास आघाडी आणि युतीला पाहायला मिळतोय. खरं आणि त्याच्यामुळे इकडे राज्यामधलं चित्र पुन्हा एकदा आता बदलताना दिसतंय. 16-13 असं झालेलं आहे. 12 ठिकाणी भाजप, 4 ठिकाणी शिंदेची शिवसेना. त्यामुळे 16-13 असं राज्यामधलं चित्र आहे. भारती आपल्याला काहीतरी अपडेट द्यायला येते. भारती, मुंबईचा आणखी एक कल येतोय. ईशान्य मुंबई मिहीर कोटेच्या, भाजपचे मिहीर कोटेच्या आघाडीवर आहे. त्यामुळे आता मुंबईचे चित्र आपल्याला बदलताना दिसतंय. अश्विन, मिहीर कोटेच्या यांनी आपल्या जागेवर आणि बॅलेटमध्ये आघाडी घेतलेली. सुरुवातीच्या कलांमध्ये संजय दिना पाटलांनी आघाडी घेतली होती पण आता मिहीर कोटेच्या पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. इथून विद्यमान खासदारांना डावलून मिहीर कोटेशांना भाजपनं संधी दिली आहे. खरं आणि मुंबईमध्ये भाजपने 3 ठिकाणी उमेदवार बदललेले होते. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर पूनम महाजन असतील, तिकडे गोपाळ शेट्टी असतील आणि इकडे मनोज कोटक असतील. 3 ठिकाणी उमेदवार बदललेले होते. ईशान्य मुंबईचं चित्र आपल्याला भारतीने सांगितलं. आणि आता जी आकडेवारी समोर येते 48 पैकी महायुती 16 आणि मविया जी आहे ती 13. आणि आता इकडे द्विशतक, एनडीएचं द्विशतक 543 पैकी 201 एनडीएच्या खात्यामध्ये. हे कल आहेत. कलांच्या बाबतीत एनडीएनं आघाडी घेतली आहे. एनडीए 200 जागांवरती आघाडीवरती आहे आणि आपण ढोल वाजवूयात आणि भाजपच्या 200 जागांची माहिती प्रेक्षकांना देऊया. तर हे ढोल ताशे होते एनडीए साठी कलांच्या बाबतीत 200 जागा पूर्ण केल्याबद्दल. आणि बारामतीची अपडेट येते. भारती, खूप मोठा अपडेट आहे. पुन्हा एकदा आपल्याला निकालातला जो कल आहे तो बदललाय. सुनेत्रा पवार यांनी आता आघाडी घेतलेली आहे. आपण थोड्या वेळापूर्वी सुप्रिया सुळे आघाडीवर सांगितलं होतं, आता कल बदललेला आहे बारामतीचा. आणि असं आहे अश्विन की अजित पवार यांच्या पक्षाला एका जागेवरती फायनली आघाडी मिळतानाचं चित्र आहे आणि ती जागा आहे अत्यंत जीवन मरणाचा प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी बनलेल्या किंवा पवार कुटुंबियांसाठी असलेल्या बारामतीतनं. ग्राउंड झिरो बारामतीतनं सगळ्यात मोठी अपडेट. सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आता सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतलेली आहे आणि बारामतीचे असलेले विधानसभा मतदारसंघ कुणाच्या बाजूनं कल देतात याची उत्सुकता ताणली गेलेली असताना सुनेत्रा पवारांची आघाडी ही बारामतीमधनं आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. खरं ज्ञानदा. आणि त्याच्यामुळे कलांमध्ये साहजिकच पुन्हा एकदा इफेक्ट झालेला दिसतोय कारण अजित पवारांचं अकाउंट ओपन झालंय. अजित पवारांच्या खात्यामध्ये 1 जागा, 1 कल आघाडीवर. भाजप 12, शिंदेची शिवसेना 4, अजित पवार 1, ठाकरे गट 6, शरद पवार 3, काँग्रेस 3. त्यामुळे सध्याची जी आकडेवारी समोर आली आहे ती आहे 17-12. म्हणजे महायुतीचं पारडं आता इकडे कुठेतरी जड होताना बघायला मिळेल. आणि जेमते 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आकडे खूप भयंकर वेगानं बदलत जाणार आहेत आणि कोण पुढे कोण मागे धाकधूक प्रचंड वाढत जाईल. बारामतीमधनं सगळ्यात मोठी अपडेट.
सुनेत्रा पवारांनी सध्या बारामतीमधनं आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवरती होत्या, पण आता ॲडव्हान्टेज सुनेत्रा पवार बारामतीचं चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीची निवडणूक लेकी सुनांची निवडणूक बनलेली आहे आणि बारामतीमधनं सुप्रिया सुळे विजयाचा चौकार मारतात की पवारांच्या सुनबाई खासदार बनतात याची उत्सुकता आहे. भाजप स्वबळावरती 200 पार. सर्वात मोठी बातमी या क्षणाची, आत्ताच्या घडीची, कलांमध्ये भाजपनं 200चा आकडा गाठलेला आहे. अश्विन, खरंय, त्यामुळे आता 200 पार भाजप, एनडीए 221, इंडिया 76, इतर 21, त्यामुळे भाजपने स्वबळावर 200 पार केलंय. ढोल ताशे वाजलेले आहेत भाजपसाठी, कारण भाजपनं कलांमध्ये 200चा आकडा पार केलेला आहे. अश्विन, खरंय, 200 पार भाजप आणि त्यासोबत